चला प्रेझेंटी मार्क करा. ओके, आपण तिसरी मराठी मीडियम पासून सुरुवात करतोय. ओके, सो मधुरा, भाविका, आदित्य, वेदांग, स्वराज, पे अटेन्शन. सगळ्यांनी मराठीचं टेक्स्टबुक काढा, थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम. ओके, लास्ट लेक्चरला आपण सुगी ही कविता शिकलो होतो, बरोबर. कोणाकोणाला लर्न झाली कविता सांगा मला, कोणी कोणी पाठ केली. ओके, आदित्य बोलून दाखव. रानातल्या बोरीवर आलीत मधुरा, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्या वाचून नाही, लगडी मला पाठ झाली असेल तर सांगायचं आहे. आदित्य, वाचून नाही दाखवायची. बोरेसात खंडी वलना करचे झाड, वळणावरचे झाड. कपू लोंग लागले खट्टे मिठ्ठे, पेरू जागो जाग लोंबले, ओली चिंब झाली हरभरे राणे पाण्यातले, पोपट गाऊ लागले गाणे, चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, जाळी डोकावले गाबोलले आनडे थंडी, आकडे थंडी आली पेटवा आगटी, शेका हात गार शेकता शेकता तोंडात टाका ओल्या चार शेंगा. ओल्या शेंगा 4. आता मला जर पाठ असेल कविता तरच हँड राईज करा. नो वन इज गोइंग टू रीड. वाचून दाखवायचं नाहीये कोणी. येस मधुरा. स्वराज. येस मॅम. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लंगडी बोरेसात खंडी, वळणावरचे झाड थरकापू लागले खट्टे मिठ्ठे, पेरू जागे जाग लोंबले, ओले चिंब झाली हरभऱ्याचे राणे, पानातले पोपट गाऊ लागले गाणे, चिंचेचे हातपाय आकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले जांभुळलेले आकडे, थंडी आली पेटवा अगदी
शेका हात गार शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार. ओके. आता पुढे आपल्याला काय आहे, एक भारतीय संशोधक, एका भारतीय संशोधकाचा एक धडा दिलेला आहे, तो आज आपण शिकणार आहोत. लेट्स स्टार्ट. दिस इज ऑन युअर पेज नंबर 66, माझ्याकडे पान बुक क्रमांक 66. एक भारतीय संशोधक. शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता. एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितले, तेव्हा दुकानदाराने वजनमापात खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली. शंकरने हुज्जत घातली, पण दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही. वडिलांनीही आरोप केला, वाटेत तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली. बघा, शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता. जेव्हा तो दुकानात साखर आणायला गेला, तेव्हा दुकानदाराने त्याच्यासोबत चिटिंग केली, वजनमापात कमी साखर दिली आणि त्याने तिथे हुज्जत पण घातली. हुज्जत घालणे म्हणजे तो दुकानदाराशी भांडला या गोष्टीवरून, की तुम्ही वजनमापात घोटाळा केलाय. पण दुकानदाराने त्याचं काहीच ऐकलं नाही. उलट वडील पण त्यालाच ओरडले, की तू साखर इथे खाऊन माझ्याकडे आला बुक असशील. आहे. इथे बुक दिसतंय ना, आय कॅन्ट डू एनिथिंग. मी बुक दाखवतेय ना इथे. येस मॅम. ते शंकरच्या मनाला ती गोष्ट चांगलीच लागली. खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे असे त्याच्या मनात तेव्हापासून सतत घोळत राहिले. हा शंकर पुढे डॉक्टर शंकर आबाजी भिसे नावाचा एक वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला. मग शंकरला वाटलं, की आपण त्या गोष्टीसाठी काहीतरी करायला हवं. वजनमाप करणारं यंत्र जर आपणच शोधलं तर. मग यासाठी डॉक्टर शंकर आबाजी भिसे नावाचा एक वैज्ञानिक, भारतीय वैज्ञानिक म्हणून शंकर हा छोटा मुलगा प्रसिद्ध झाला, कारण त्याने खूपच मेहनत घेतली या गोष्टीसाठी. बघा काय 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 केलं त्याने. डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म 29 एप्रिल 1867 रोजी मुंबईत झाला. तो काळ पारतंत्र्याचा होता, म्हणजे स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. त्या काळी भारतीय माणसाला प्रत्येक ठिकाणी कमी लेखलं जाई. शास्त्रीय संशोधन क्षेत्रात तर त्याला अजिबात स्थान नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत पुढे डॉक्टर भिसे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले. बघा, त्यांचा जन्म 29 एप्रिल 1867 मध्ये मुंबईत झाला होता आणि तो काळ पारतंत्र्याचा होता, म्हणजे ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते. भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं आणि त्यावेळी स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं म्हणून ब्रिटिश प्रत्येक ठिकाणी भारतीय लोकांना कमी लेखत होते आणि अशा परिस्थितीत देखील डॉक्टर भिसे हे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले. 1897चा जुलै महिना शंकररावांच्या आयुष्यात क्रांती घडवणारा ठरला. ते ज्याच्यासाठी धडपडत होते ती संधी अचानक चालून आली. अनेक वर्षांचे स्वप्न साकार होणारा असा तो पहिला प्रसंग होता. मग काय झालं बघा, त्यावेळी 1897च्या जुलै महिन्यामध्ये इंग्लंडमधील एका शास्त्रीय मासिकात एक स्पर्धा जाहीर झाली होती. ही स्पर्धा वजनमापक यंत्राबद्दल होती. बघा, आता आपल्या शाळेतल्या स्पर्धा सोडून कधी कधी एखादा विशिष्ट दिन असेल तर त्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये वगैरे स्पर्धांची जाहिरात येते. जसं मराठी भाषा दिन असेल तर मराठी भाषेवर लहान मुलांसाठी काहीतरी चित्र, मुळाक्षरे लिहा किंवा निबंध लिहा, कविता लिहा, अशा स्पर्धा घेतल्या जातात. तशीच इंग्लंडच्या एका मॅगझिनमध्ये, मासिकामध्ये एक स्पर्धा जाहीर झाली होती आणि ही स्पर्धा वजनमापक यंत्राबद्दलच होती. एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची साखर, मीठ किंवा त्यासारख्याच इतर वस्तू यांचे मोजमाप करता येण्याजोगी सोय त्यात असावी अशी अट होती. यंत्र शोधून काढणाऱ्यास बक्षीस होते. भिसे यांच्या वाचण्यात ते आले, पण त्यावेळी यंत्राचा आराखडा पाठवण्याची मुदत लवकरच संपणार होती. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आराखडा तयार करून तो इंग्लंडला रवाना केला आणि भिसे यांच्या यंत्राचा आराखडा सर्वश्रेष्ठ ठरला. त्यांना बक्षीस मिळाले. त्या स्पर्धेत युरोप व अमेरिकेतील नामवंत यंत्रशास्त्रज्ञांनी भाग घेतला होता. बघा, मग त्यांनी असं यंत्र बनवलं जे एकाच वेळी खूप जास्त प्रमाणात साखर, मीठ वगैरे या गोष्टी मोजू शकेल. जे असं आता आपण या गोष्टी डिजिटल वगैरे मशीन्स वापरतो, ते यंत्र त्याचा आराखडा तयार करून भिसे यांनी पाठवला आणि तो सगळ्यांमध्ये श्रेष्ठ ठरला आणि त्यांना बक्षीस मिळाले.
काही दिवसांनी अमेरिकेतील सायंटिफिक अमेरिकन या मासिकात सद्रव्य शोधाचा खास उल्लेख करण्यात आला. ही बातमी शेठ N.M. गोकुळदास यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळकृष्ण गोखले व दिनशा वाच्छा यांना दाखवली. त्यांनी शंकररावांना प्रोत्साहन देऊन इंग्लंडला जाण्यास मदतही दिली. भिसे 1899 मध्ये इंग्लंडला गेले. आपल्याकडे त्यावेळी प्रत्येक गोष्टी एकदम प्रगत असं तंत्रज्ञान नव्हतं, म्हणून त्यांना पुढे शिकण्यासाठी, पुढे अजून शोध लावण्यासाठी इंग्लंडला जावं लागलं आणि त्यांनी सगळ्यांनी त्यांना मदत देखील केली. डोक्यात आलेल्या कल्पना रेंगाळत न ठेवता त्याप्रमाणे काहीतरी बनवून पाहण्याची सवय शंकररावांना लहानपणापासून होती. ते 10 वर्षांचे होते तेव्हाची गोष्ट. त्यांनी एक मजेशीर प्रयोग केला. लांब अंतरावरच्या 2 ठिकाणांना जोडणारी एक तार बांधली. तिच्या टोकांना घंटा बांधून ठराविक पद्धतीने ठोके वाजवले की हवा तो संदेश ठोक्यांच्या भाषेत पाठवता येईल, अशी त्यांची कल्पना होती. त्यांनी त्यांची कल्पना प्रत्यक्षात उतरवली. बघा मग त्यांनी काय केलं अजून. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी दगडी कोळशापासून गॅस शुद्ध करण्याचं एक उपकरण बनवलं. बराच वेळपर्यंत 4 दिवे जळण्यास पुरेसा गॅस या यंत्रावर तयार होत असायचा. बालपणापासून शंकररावांची स्वाभाविक प्रवृत्ती शास्त्रीय आणि कलाकौशल्यांकडे होती. म्हणजे ते त्यांच्या कलाकौशल्यांच्या मार्फत असं काहीतरी बनवत असत ज्यामध्ये एक प्रकारचा शास्त्रीय शोध लागत असे आणि त्या गोष्टीचा उपयोग देखील बरोबर होत असे. शाळेतील घोकंपट्टीचा त्यांना मनस्वी कंटाळा होता. म्हणजे शाळेत सतत अभ्यास करत बसणे, अभ्यास करायचा नाही असं नाही, पण नुसती घोकंपट्टी काय कामाची जर त्या गोष्टीतून तुम्ही ज्ञान घेऊन काहीतरी बनवत असाल काय, कारण प्रॅक्टिकल नॉलेज सगळीकडे इम्पॉर्टंट असतं. त्यांनी तेच केलं. इंग्लंडमध्ये भिसे यांनी प्रामुख्याने छपाईच्या क्षेत्रात अनेक शोध लावले. मग त्यांनी प्रिंटिंगच्या फील्डमध्ये शोध लावले. पहा, इंग्लंडला बरीच वर्ष राहिल्यावर भिसे अमेरिकेला गेले. अमेरिकेत त्यांनी ऑटोमिडिन म्हणजे ऑटोमिक आयोडीन या गुणकारी औषधाचा शोध लावला. पहिल्या महायुद्धात या औषधाचा जखमी सैनिकांवर उपयोग करण्यात आला. अमेरिकेत हे औषध लोकप्रिय झाले. सगळ्यांना आवडलं ते औषध. भिसे यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमध्ये अनेक संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. संशोधन क्षेत्रात बहुमोल कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मानपूर्वक पदव्या देण्यात आल्या. या सुमारास डॉक्टर भिसे यांची जगप्रसिद्ध संशोधक एडिसन यांच्याशी भेट झाली. बघा, एक लहान मुलगा जो वजनाच्या मापावरून एका दुकानदाराशी हुज्जत घालत होता, तो आता जगप्रसिद्ध संशोधक एडिसन यांना भेटला होता. भिसे इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडचे आफ्रिकेशी युद्ध सुरू झाले. यावेळी स्वयंचलित तोफ काढण्याची विनंती काही कारखानदारांनी डॉक्टर भिसे यांना केली. स्वयंचलित तोफ तयार करण्याचे त्यांनी नम्रतापूर्वक नाकारले व मानवतेच्या भूमिकेतून होणारा संहार आपल्या परीने वाचवला. बघा, त्यांनी स्वयंचलित तोफ त्यांना तयार करता येऊ शकत होती, पण त्यांनी जर ती तयार केली असती तर किती लोकांना मृत्यू आला असता, म्हणून त्यांनी नम्रतापूर्वक तो प्रस्ताव नाकारला. डॉक्टर भिसे यांनी सुमारे 200 शोध लावले. त्यांचे कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरक ठरेल यात शंका नाही. अमेरिकेत न्यूयॉर्क येथे 7 एप्रिल 1935 रोजी त्यांचे निधन झाले. ओके, धडा समजला? यस. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांच्या लाईफ मध्ये त्यांनी कोणते मेन शोध लावले? त्यांनी जवळजवळ 200 शोध लावले. त्यापैकी फक्त 4 ते 5 शोधांचा इथे उल्लेख केला आहे आणि काही त्यांच्या आयुष्यातले क्षण सांगितले आहेत. सगळ्यांना समजलंय? ओके, आता 3rd स्टँडर्ड प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा हे तुम्हाला शोधायचे आहेत. प्रश्न दुसरा तुमच्या वहीत लिहा आणि प्रश्न पहिल्याची उत्तरं शोधून ठेवा आणि नंतर मी विचारणार आहे तेव्हा सांगायचे आहेत. ओके, प्रश्न दुसरा विरुद्ध अर्थाचे शब्द लिहायचे आहेत. सांगा, पारतंत्र्याचा विरुद्धार्थी शब्द स्वराज. स्वराज पारतंत्र्य विरुद्धार्थी शब्द वेदांत. येस वेदांत. टीचर स्वातंत्र्य. येस. खोटेपणा. खरे. खरेपणा. कमी. जास्त. जास्त. प्रतिकूल. प्रतिकूल. अप्रतिकूल. अनुकूल.
अनुकूल. ओके. आणि ओके, हे पण आपण क्लिअर करूया. सांगा, खरे वजन मापणारे यंत्र तयार करावे असे डॉक्टर भिसे यांना का वाटले? हँड रेज करा. इफ यू नो द आन्सर, रेज युअर हँड. येस, वेदांत. कारण की त्यांना छोटा असताना धड्यातून नीट वाचून बघ आणि सांग. कारण की शंकररावांना एकदा दुकानातून साखर आणायला सांगितले, तेव्हा दुकानदाराने वजन मापात खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली. शंकरने हुज्जत घातली, पण दुकानदाराने त्याचे केला. झाली. म्हणून खरे वजन मापणारे यंत्र तयार करावे असे डॉक्टर भिसे यांना वाटले. ओके. सेकंड आहे, डॉक्टर भिसे यांना परदेशी जाण्यासाठी कोणी कोणी प्रोत्साहन दिले? चॅटबॉक्स मध्ये नाव लिहा. चॅटबॉक्स मध्ये नाव लिहा. Who will tell the answer? Write your name in the chat box. डॉक्टर भिसे यांना परदेशी जाण्यासाठी कोणी कोणी प्रोत्साहन दिले? स्वराज. ओके, वेदांत सांग. डॉक्टर भिसे यांना परदेशी जाण्यासाठी गोकुळदास, गोविंद रानडे, नामदार गोपाळ कृष्ण गोखले व दिनशा वाचा यांनी प्रोत्साहन दिले. ओके. तिसरा प्रश्न आहे, स्वयंचलित तोफ तयार करण्यास डॉक्टर भिसे यांनी का नकार दिला? मधुरा. यस टीचर. यस टीचर, सांगतो की. स्वयंपाशील तोफ काढण्याची स्वयंचलित तोफ काढण्याची विनंती काही कारखानदारांनी डॉक्टर भिसे यांना केली. स्वयंचलित मोफ तयार कर स्वयंचलित तोफ तयार करण्याची यांनी नम्रतापूर्वक नाकारले व मानवतेच्या भूमिकेतून होणारी सहार आपल्या परीने वाचवला. ओके. आता प्रश्न पहिला आणि दुसरा नोटबुक मध्ये लिहायचा आहे. ज्यांच्याकडे टेक्स्टबुक नाहीये, स्क्रीनशॉट घ्या. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. भाविका. येस मॅम. बी फास्ट. घेतला? येस मॅम. Okay. Now, third standard English medium. Kushal, Shreya. Now, Kushal and Shreya, pay attention. पहिल्या आणि दुसऱ्याच लिहायचे ना?
प्रश्न पहिला मध्ये 3 प्रश्न आहेत आणि दुसरा विरुद्धार्थी शब्द आहे. सगळे प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ओके, कुशल अँड श्रेया, पे अटेन्शन. आपल्याला कविता आहे. दिस इज ऑन युअर पेज नंबर 36. ओके, बघा. सारे कसे छान. गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा. झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी, पक्षाच्या पंखांवर छान छान नक्षी. झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत जशी डोलतात फुले. ओके, एक कविता आहे. गावाचं वर्णन केलेलं आहे. या कवितेमध्ये गावाजवळून नदी वाहताना तुम्हाला दिसत असेल आणि त्या नदीमध्ये मासा आहे. आपण हा मासा कधी झोपलेला पाहिलाय का? मग कवी विचारतोय की हा मासा पाण्यात कशा प्रकारे झोपत असेल. तिथे एक झोपडी दिसत आहे पहा, आणि झोपडीजवळ एक झाड आहे. झाडावर एक पक्षी बसलेला आहे आणि त्या पक्षाच्या पंखांवर सुंदर अशी नक्षी कोरलेली आहे. झाडाजवळ एक शाळा आहे. शाळेत मुले आहेत आणि ही मुले बागेतल्या फुलाप्रमाणे कवीला दिसत आहेत. ओके, चला कविता वाचून दाखवा. कुशल, वाच. गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासे झोपतो कसा. पाण्यात मासा. पाण्यात मासा झोपतो कसा. झाडाजवळ झाडे, झोपडीजवळ झाड. झोपडीजवळ झाड, झाडात पक्षी, पक्ष्यांच्या पंखावर छान पक्षाच्या छान नक्षी. पंखांवर. झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत फुले डोलतात. बागेत जशी. बागेत जशी डोलतात फुले. ओके, श्रेया पढिये. नदी, नदीत स्वराज आणि पाणी, मधुरा हँड पाण्यात रेज मासा करणं स्टॉप झोपतो करा. कसा. येस, श्रेया पढिये. नदीत पाणी, गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा. झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी, पक्षीच्या पंखावर छान छान नक्षी. झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत जसे डोलतात फुले. ओके, आता ही कविता तुम्हाला लिहून काढायची आहे. त्या अगोदर हे शब्द वाचून दाखवा. येस, श्रेया पढिये. पक्षी, नक्षी, झोपडी, झोप, झाड. गुड. कुशल, तू वाच. पक्षी, पंखे, झोपडी, नक्षी. नक्षी, झोपडी, झोप. झोप, झाड. ओके, कविता आणि ते शब्द लिहायचे आहेत. ओके, स्टार्ट रायटिंग. किती शब्द, किती टाइम. एकच वेळ. कविता पण लिहायची आहे. 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. मधुरा हँड रेज केलाय तो स्टॉप कर. 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, रेज युअर हँड. तन्वी, स्नेहा, only you two are there. ओके, आपल्याला एक धडा आहे. धडा 26वा, आमचे चुकले. ओके, स्पर्श इज ऑल्सो देअर ना. स्पर्श, तन्वी अँड स्नेहा. ओके, चला बघा. इथे चित्रात काय दिसतंय सांगा मला.
तन्वी. साने साने गुरुजी दुसऱ्यांनी टाकलेले टरफळे व साली उचलत आहेत. व्हेरी गुड. चला. एकदा साने गुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा, संत्री खात होते. टरफले साली खाली टाकत होते. बघा, आपण पण कुठेही प्रवासाला गेल्यावर आपल्यासोबत खाऊ येतो की नाही. तसाच रेल्वेमध्ये साने गुरुजी प्रवास करत होते आणि सोबत जे प्रवासी होते ते शेंगा आणि संत्री खात होते. आणि ते संत्र्याची सालं आणि शेंगांची टरफळे खाली फेकत होते. त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. टरफले साली गोळा केल्या, कागदात बांधून ठेवल्या. गुरुजी आपल्या जागेवर बसले. शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही. नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला. साने गुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला. तेव्हा शेजारची प्रवासी मंडळी चमकली. त्यांनी चौकशी केली. चौकशी करताच ते साने गुरुजी आहेत हे समजले. हे त्यांना कळाले. हे सर्वच खजील झाले व म्हणाले, गुरुजी आमचे चुकले, क्षमा करा. बघा, मग जेव्हा साने गुरुजींनी त्यांनी टाकलेले त्या गोष्टी उचलल्या, त्यांना वाटलं कोणीतरी एक साधा व्यक्ती आहे आणि त्याने आपण केलेला कचरा उचललाय, तर असू द्या, काही फरक नाही पडत. पण जेव्हा एका प्रवाशाने साने गुरुजींना ओळखले आणि नमस्कार केला, तेव्हा दुसऱ्यांनी चौकशी केली. ज्यांनी ते साला आणि टरफळ टाकलेलं त्या लोकांनी चौकशी केली आणि त्यांना कळालं की हे साने गुरुजी आहेत आणि त्यांनी आपण केलेला कचरा उचलला आहे. त्यांनी क्षमा मागितली, माफी मागितली. गुरुजी नम्रपणे म्हणाले, मी कोण तुम्हाला क्षमा करणार? गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो, प्रवास करतो. गाडी स्वच्छ ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे. गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली. अशी ही गुरुजींची वृत्ती. आपल्या जीवनात कोणतेही काम त्यांनी कधीच हलके मानले नाही. मग गुरुजी त्या लोकांनी माफी मागितल्यावर गुरुजी काय म्हणाले, की मी तुम्हाला माफ करू शकत नाही. पण त्यांनी एक शिकवण दिली की आपण सगळेच गाडीमध्ये बसतो, प्रवास करत असतो, त्यामुळे गाडी स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. गाडी घाण होऊ नये म्हणून आपण ती स्वच्छ केली पाहिजे. ओके. आणि कोणतंही काम कधीच हलकं मानायचं नाही. ओके. तन्वी, स्पर्श आणि स्नेहा, धडा समजलाय? यस ओके. टीचर. चला, आता प्रश्नांची उत्तरं हँड रेज करायचं आहे. एका वाक्यात उत्तरे द्या. प्रवासी काय खात होते? स्नेहा. प्रवासी संत्रे खावत होते. संत्रे आणि शेंगा. प्रवाशांचे खाणे झाल्यानंतर गुरुजींनी काय केले? स्पर्श. प्रवाशांचे खाणे झाल्यावर गुरुजींनी टरफले, खालती पडलेले टरफले आणि संत्रीचे साली उचलले आणि कागदात बांधून ठेवले. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबत आपली कोणती जबाबदारी आहे तन्वी? आपण कचरा डस्टबिन मध्ये टाकावा. व्हेरी गुड गर्ल. बघा, तर काय झाले असते? साने गुरुजी रेल्वेच्या डब्यात नसते, तर काय झाले असते सांगा? कोण सांगणार? येस स्पर्श. काय प्रश्न बोलला? साने गुरुजी रेल्वेच्या डब्यात नसते, तर काय झाले असते? मग ते साली हा, तिथेच पडून राहिल्या असत्या. व्हेरी गुड. दुसरा प्रश्न, टरफले टाकणाऱ्या प्रवाशांनी साने गुरुजींना ओळखले नसते तर? ओके श्रेया. येस तन्वी. टरफले टाकणाऱ्या प्रवाशांनी साने गुरुजींना ओळखले नसते तर ते प्रवासी शेंगा व टरफळे असेच टाकून गेले असते. त्यांनी क्षमा मागितली असते का त्यांची? नसती मागितली. नाही. ओके गुड. ओके, मग आता तुम्ही
प्रश्न पहिला आणि दुसरा यांची उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे आणि तर काय झाले असते. ओके. स्नेहा, स्पर्श and तन्वी. स्टार्ट रायटिंग. मराठी मीडियम. प्रश्न येस तन्वी. कुठले प्रश्न? एका वाक्यात उत्तरे लिहा 3 प्रश्न आणि तर काय झाले असते ते 2 प्रश्न. ओके. ओके. मराठी मीडियम. कार्तिक, मानस and दीक्षा. ओके. आपण चित्रवर्णन पाहिलेलं लास्ट लेक्चरला. आज एक धडा आहे. होय, मी सुद्धा. चला, 4th स्टँडर्ड मराठी मीडियम रेज युअर हँड. 4th स्टँडर्ड मराठी मीडियम हँड रेज करा. कार्तिक, मानस, दीक्षा. ओके. चला लक्ष द्या. मोहन अशी आईची हाक ऐकताच मोहन समजला आईचं काहीतरी काम आहे. आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्क ठाऊक होतं. बघा, आपल्याला पण आपली आई कधी कशा वेळी कोणत्या वेळी कशासाठी हाक मारते किंवा कशी हाक मारते हे लक्षात असतं की नाही रोज आईच्या हाका ऐकून. तसं मोहनला पण माहित होतं. कपाळावर आठ्या घालताच मोहन घरात आला. आठ्या घालतच मोहन घरात आला. त्याला खेळायला जायचं होते. नेहमी आपण जसं खेळत असताना आपल्याला काम सांगितलेलं आवडत नाही, तसं मोहनला पण नव्हतं आवडत. त्याला पण खेळायचं होतं. त्याला काम नव्हतं ऐकायचं, म्हणून तो कपाळावर आठ्या घालत घरात आला. मोहनला पाहताच आई म्हणाली, अरे राजा, एक छोटंसं काम करशील का रे? मोहनने चेहरा कसनुसा केला. चेहरा कसनुसा केला म्हणजे त्याला कंटाळा आला होता काम करायचा, म्हणून त्याने नाराजी दाखवली. अरे, जरा मला दुकानातून डाळ, तांदूळ आणि साखर आणून देणार आहे पटकन? आईने त्याला दुकानातून सामान आणायला सांगितले. मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला. दुकानदाराकडून साखर, डाळ आणि तांदूळ घेतले. दुकानदाराला पैसे दिले. दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले. धावतच घर गाठले. त्याला खेळायची घाई होती, त्यामुळे त्याने सामान घेतले आणि धावत धावत तो घरी आला. मोहनने घरात पिशवी ठेवली. आईला पैशांचा हिशोब देण्यासाठी मोहनने आकडेमोड केली. कागदावर हिशोब मांडला. खिशातले पैसे काढून भराभरा मोजू लागला. दुकानदाराने चुकून 50 रुपये मोहनला जास्त दिले होते. दुकानदार पण घाईत असल्यामुळे त्याला हिशोब काही कळाला नाही आणि त्याने पैसे परत देताना 50 रुपये मोहनकडे जास्त दिले होते. त्याने हळूच पाहिले, आईचे लक्ष नव्हते. आई कामात होती. मोहनने थरथरत्या हाताने ती 50ची नोट पॅन्टच्या खिशात ठेवली. मोहन घाबरला, पण तरी देखील त्याने चोरी करण्याचा एक प्रकारची चोरीच होती ती. त्याने आईला फसवून आईचं लक्ष नसताना ती नोट थरथरत्या हाताने आपल्या खिशामध्ये ठेवली. त्याने आईला हिशोब दिला. उरलेले पैसे मोजून दिले. आई काही म्हणणार तोच आईची नजर चुकवत मोहन म्हणाला, आणि खेळायला जातो. आता त्याने बरोबर हिशोब दिला, कारण त्याने एक्स्ट्रा आलेले पैसे तर स्वतःकडे लपवले होते आणि तो खेळायला निघून गेला. मोहनचे मित्र खेळ खेळण्यासाठी वाटच पाहत होते. सर्वजण खेळात रमले, पण त्याचे मन खेळात रमेना. मोहन घरी परत आला. आई मोहनची वाटच पाहत होती. बघा, मोहन आता खेळायला गेला, पण त्याने एक प्रकारची चूक केली होती आणि त्या चुकीसाठी त्याचं मन काही खेळण्यात लागत नव्हतं. आता तो घरी आला.
चल हातपाय धुवून ये, जेवायला बसूया. मोहनने वरण भात कालवला. एक घास घेतला. एवढ्यात आई म्हणाले, अरे तू सकाळी आणलेला तांदळाचा हा भात आहे. काय कसा आहे तांदूळ? आता मोहनने वरण भात असा एकत्र करून ठेवून दिला. तो घासच खात नव्हता. कारण त्याने केलेली चूक सारखी मनातून खात होती. मग आईने विचारलं की तू हे तांदूळ आणलेस ना सकाळी, त्याचाच मी भात बनवलाय. कसा आहे तांदूळ सांग? मोहन अस्वस्थ झाला. त्याच्या पोटात खड्डा पडला. त्याला घास गिळता येईना. घास तोंडात फिरू लागला. त्याने बळेबळे घास गिळला व घटाघटा पाणी प्यायला. जरा एक मिनिट हा. ओके. बघा. मग मोहन अस्वस्थ झाला. त्याच्या पोटात खड्डा पडला. त्याला घास गिळता येईना. घास तोंडात फिरू लागला. त्याने बळेबळे घास गिळला वर घटाघटा पाणी प्यायला. आता मोहन घाबरला. त्याच्याकडून जी चूक झाली होती ती त्याला सारखी आतून खात होती. त्यामुळे त्याने कस तरी घास गिळला आणि पाणी प्यायला. अरे मगाशी दुकानातला माणूस येऊन गेला घरी, आई म्हणाली. त्याला आईचे पुढचे बोलणे ऐकूच आले नाही. भीतीने त्याचे पाय लटलटू लागले. पोटात बाकबूक होऊ लागले. त्याला ती खिशातली नोट टोचू लागली. आता आई काय म्हणणार हे ऐकण्याच्या आधीच मोहन घाबरला होता बघा. आई पुढे म्हणाली. तो माणूस म्हणाला की सकाळी दुकानात खूप गर्दी होती. त्या गर्दीत थोडा घोटाळा झाला. थोडी गडबड झाली. मग त्याच्या लक्षात आलं त्यानं तुला चुकून इथे पेज कट आहे. ओके. त्यानं तुला चुकून मोहनला पुढे ऐकणे असह्य झाले. त्याला वाटले आपण कबूल करावे. आईला सांगावे आपण 50 रुपये घेतले. त्याने डावा हात खिशात घट्ट धरला आणि झटक्यात उजवा हात वर केला. पण मोहन काही बोलू शकला नाही. आई काय बोलत आहे हे मोहन ऐकत होता. पण त्याला असं वाटत होतं की मी ते ऐकूच नये आणि जे 50 रुपये लपवले आहेत ते आईला देऊन टाकावे. पण तो काही बोलू शकला नाही. आईने त्याला वरण वाढले आणि म्हणाली, अरे त्या सकाळच्या गडबडीत त्याने तुला तांदूळ दिलेच नाहीत. थोड्या वेळाने मी पुड्या उघडल्या तर 2 पुड्यात डाळी आणि एका पुडीत साखर. मी तुलाच हाक मारणार होते. इतक्यात तो आला. म्हणाला, अहो वहिनी, त्या शांताबाईंची डाळ तुमच्याकडे आणि तुमचे तांदूळ त्यांच्याकडे. समदा घोटाळा झाला. अरे म्हणून तुला मी मगाशी गमतीत म्हटलं तू आणलेला तांदूळ कसा? समजलं? म्हणजे दुकानदाराकडून घोळ झाला होता. त्याने डाळ एकीकडे दिली आणि तांदूळ जो यांना द्यायचा होता तो दुसऱ्यांकडे दिला. म्हणून त्याने तांदूळ आणलाच नव्हता. म्हणून आईने गमतीत त्याला तांदूळ कसा आहे ते विचारला. मोहनचा जीव भांड्यात पडला. तो कसनुसा चेहरा करून हसला. बळेबळे जेवला. मोहनच्या मनात चलबिचल सुरू होती. ती नोट त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. आईची नजर चुकवण्यासाठी त्याने गोष्टीचे पुस्तक वाचायला घेतले. पण त्याचे लक्ष लागेना. त्याने पुस्तक ठेवून दिले. तरी सुद्धा नोट मोहन जवळ होती आणि ती गोष्ट मोहनला काही करून देत नव्हती. त्याने पुस्तक वाचायला घेतलं पण तरी पण त्याच लक्ष लागत नव्हतं. आई मोहन जवळ येत म्हणाली, आज शनिवार. आता इतक्यात बाबा येतीलच. मग आज संध्याकाळी आपण बाहेर जाऊ. तुला आणि बाबांना शर्टाचं नवीन कापड घेऊ. पण हे बाबांना सांगायचं नाही. आपण दोघं मिळून त्यांना चकित करू. ओके. आणि आपण हा धडा इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरला धड्याचा दुसरा भाग तुम्हाला शिकवला जाईल. इथपर्यंत धड्याचा भाग समजला तुम्हाला? दीक्षा, कार्तिक, येस. मानस. ओके. काय काय बघितलं आपण? की मोहन नावाच्या एका छोट्या मुलाला आईने तो खेळत असताना घरातील काही सामान आणण्यास पाठवलं होतं. आणि ते सामान जेव्हा तो घेऊन आला, दुकानदाराने त्याला 50 रुपये जास्त दिले आणि ती नोट त्याने आईपासून लपवली होती. ओके.
आता पुढच्या लेक्चरला आपण या धड्यात पुढे काय झालं ते पाहणार आहोत. बाकीच्यांचं सगळ्यांचं लिहून झालंय? Yes. थर्ड स्टँडर्डचं लिहून झालंय? No, teacher. Okay, you are still writing. Okay, so we are going to stop over here. तुम्ही नेक्स्ट लेक्चरला मला तुमच्या बुक्स दाखवायच्या आहेत आणि ज्यांचं जे अर्ध राहिलंय ते कंटिन्यू केलं जाईल. ओके? Yes. ओके, सो यू कॅन लीव नाव. बाय बाय. Bye, teacher. Thank you, teacher. वेलकम. बाय. Teacher. बाय बाय. Bye, ma'am. Thank you, ma'am. बाय. Bye, वेलकम. teacher. Good night. बाय बाय. Bye bye teacher. Thank you teacher. Teacher गेले.